कवा मग कुठे गेला आज मळ्यात दिसला नाही. अशीन बायकोच्या पदरात निजेल. मला माहित काय. तुया काही शपथ गिपत घेलाय का की सरकी उशीनच नाहीस तू. आज वावरात बाया आहेत पालक तोडायले तोडत नाही म्हणून विचारलं ना मी तुले. बाया आहेत वावरात चालू तो दिसला नाही म्हणून शांततेने विचारलं ना मी की मंग्या कुठे गेला बा का बाहेर गेला घरी आहे. शिल्लक काय बोल लागते एवढं. विचारायचं नाही तर मुकाटानं घरात शोधायचं. मला विचारायचं काम नाही. मी काय राखण नाही कोणावर. मोठा काल मला धमकी देऊन गेला. मग पोरीला ऐकले घेऊन घर सोडून चालला जाईन म्हणे मी. मला धमकी देते जा ना म्हणा कुठे जातात. मला धमक्या देते मोठा. मला सांगतो खबरदार त्या मंग्याच्या नावानं काय दे सांगतो. अजिबात द्यायचं नाही त्याच्या नावानं. नाही गावातल्या लोकांचे देतो ना. मले 17 लेकरं नाहीत ते शोधून आण पहिले आणि मग त्याच्या नावाने देतो. किडे पळेला डोक्याचे कोणाचं तोंड पाहत आणि तो संग लग्न झालं काय पाप केलं काय सांगा म्या. माय नाही मग अख्ख्या खानदाचं पाप होतं काही म्हणून तू आमच्या घरात आली. एकाले सुखानं जगू नाही देऊन राहिली. मले तर जगू दिलं ना मायबापाले सुखानं जगू दिलं. त्या पोराले सुनीले तर सुखानं जगू दे. ते माग राहत काय हा निरा काय कायचा सूळ उगवून राहिली मा खानदानावर. पण तुम्ही मलाच बोला. आपाजी आजीनं मला हारलं. माझी बावली फेकून दिली. जाऊ दे बाई नादी नको लागू. मॅट आहे ती बाई. मॅटाच्या नादी नसतात लागत. मॅटाच्या साथ दूर राहायचं असतात. देऊ दे फेकून दिली तिनं तर दुसरी आणून देईन मी तुले. आपाजी पण ती माझी फेवरेट होती ना. मला खूप आवडली होती. तशीच आणून देतो मी तुले दुसरी. जाऊ दे लढू नको. शाळेत नाही गेली तू आज. शाळा काय शिका लागते. शाळा शिकायची गरज नाही. घरीच राहते ते मुरई गावभर हिंटे. एवढी मोठी घोडी लहानच आहे. लग्न कर लाग 2 वर्षानं तरी अजून लहान लेकरासारखी मती मग राहते. नवऱ्याच्या घरी तो बाप आले नाही तू. टिकत तर नाहीस तू नवऱ्याच्या घरी टिकत नाहीस. कोणी वागवत नाही तुले. शिल्लक बोलशील तर ये खाली होप काढीत. पाहून त्या पोरीले बनवान करता एक नात आहे मले. ना तुझे नांदील तर आणि मी घर जवाई करून मोठी होबसके करत राहते. चबर चबर भादर भर स्वतःचा डोकसो जागेवर नाही लोकायले तारात देत. काऊन फेकली त्या पोरीची बावली. फेकली पोरीचे देखता बोल नका मले. एवढी लाज वाटते तुली. नातीचे देखता बोलू नका तर वागत कोण अशी. जाणं वावरात जाणं जरासं पायनं जरा त्या बाया वावर कामाला आहेत ना जाणं. मी काय जाऊ. मोठ्या लोकांच्या घरची बाया वाव नसा जात. असं ते शांता वहिनी वावरात जात नाहीत काय. शांतीचं नाव नाही काढायचं मा पुढे सांगून ठेवतो. शांता वहिनी लयच शांता वहिनी गोड झाली. ते आहे भिकार चोट वावराने हिंटे. माझ्यासारखी श्रीमंत आहे का ते. नंग फकीर नंग चोट ही करत राहते निरा वानसाईत. लाज नोशिक जीवाले. घरंदाज बाई आहे का ती. चलवा द्या बोशी. साऱ्या सुना बिघडवल्या तिनंच मासून बिघडवली. तिनं साऱ्या गावातल्या सुना साऱ्या गावात बाया बिघडवल्या. त्या शांतीच्या नांदीला साऱ्या बाया. तोंड पायनं जरा आरश्या समोरचे ले बोलताना जरा तोंड पायनं जरा ती बाई सारं गावातल्या लोकाईले किती त्या बाईले जीव लावतात सारं गाव. आणि ती बाई कशी वागते ना. घराचं नाव निघत्या. तिथं निरा काय वान नाही आणि तोंड ढंग नाही. बाई बोलत नाही तो सांग गावातली कोण नाही बोलत. भिकार चोट बाया आहेत. भिकार चोट ती शांती कुटके टाकते म्हणून तिच्या मागं पळतात. पैशाचा लुसलुस करतात. इज्जतदारा संग नाही राहत कोणी. अशा नंग फकीरा संग राहतात त्या बाया. मला का सांगू द्या बायाचा पुडका. तुमची सूनच आवरा. तुमची सूनच आवरा जरा त्या येतच असते निरा. वावरात तुमची सून वावरात. मग घरी बसून खाणार आहे काय. अब्जपती हो का आपण. तू वावरात जातेस ती नाही वावरात जाऊ नये. हो तिचा नवरा कलेक्टर. वावरात नाही जाईन तर काय करेन. मग वावरात जाणं म्हणजे का हे आहे का.
आपली काही हे आहे की नाही हा? सरपंच हा ना म्हणलं तुम्ही गावचे एवढे श्रीमंत हा? आणि त्या अळाण्या वावरात जाणाऱ्या बाई संग ते तुमची सून ही 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 करत राहते ते संग गावा काय जाते त्याच्या संग वावराईनं काय जाते हा? असं काय 1 रुपया कमवून आणायची लायकी आहे का तोली नवऱ्याच्या जीवावर उड्या मात हा काय हाय हो तुझी लायकी हा 1 रुपया कमवून आणणं जाणं हा आलं हे ना आपलं ते दुसऱ्याच्या माथ हा स्वतः हाय का काही धम्म बस्या करत राहते काय अब्जोपती आहे का ती का इरला गेलाय का पैशाची स्वतःही जात नाही सुनीली जाऊ देत नाही हा लोकांच्या म्हणजे काय ते का गावातल्या दुसऱ्या लोकांच्या चालली काय इटायातल्या जात नाहीत का बाय एकामेकाच्या हा इटायातल्या पाय ना ते शांताबाईनी कसं काम करून घेते लोकांच्या जाते बायाले बरोबर तिच्या वावरात नेते ना ते द्यायचं कसं करून घेतात आणि तुला तर काहीच नाही माले वावरात जात नाही मी लोकांच्या आता दूर दूर हा श्रीमंत हाव मी अशी नंग फकीर थोडी हाव वावरात करणार आहो मी मजूर येतील मा वावरात काम करायला त्या हरडबाई येतील मा वावरात काम करायला मी खाली जाणार आहे वावरात हा मोठे लोक वावर असतात जात घरी बंगईत झोके घेईन मी वावरात जाणार हो का मी तो नशीब फुटलं हे अवदसा घरात घुसली देव जाणे जय बाई निधी जय तू तुला काही कर बा जा शाळेत जा अभ्यास करा जा जय करते बाली मी तुला आणून देईन जाय लढू नको जाय आप्पाजी आणून दे जा हो देतो ना बा आणून हा जय आईले म्हणा आई हाय घरी का वावरात गेली वावरात गेली बर बाबाही वावरात गेला का बाबा आई दोघे वावरात जायलात ना बाया आहेत ना ना मग बाबा दिसला नाही लेक मला आई नाही दिसली पालक तोडायला गेले ना अरे पालकाच्या इकडे नेल्या का त्यानं बाया मी म्हणलं निंदेलेच नेल्या का मी इकून आलो मग बरोबर आहे असं 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 हा हा बर बर पालकाच्या इकडे गेले नाही मग गेल्या मी काय म्हणून लेख इकडे निंदेलेच नेल्या ना बाया यायले बरोबर आहे हो बाई मग बर चाल मग जे तू आला करत बस काही हा चल मी वावरात आप्पाजी मी येऊ का नाही रे बा नको येऊ राहू दे राय घरी करतो अशी अभ्यास कर खेळ जाय आणि हे मॅट लोकांच्या नादी नको लागू तिच्या डोक्यात आहेत भूत श्रीमंतीचं हा नवऱ्याच्या जीवावर उड्या मारतात स्वतः तर मग नाही एक मजुरी कमवून आणायची एक दिवस जाऊन पाना म्हणा वावरात आणा ना म्हणा 200 रुपये कमवून मग समजीन पैशाचं महत्व श्रीमंत आहेत ते श्रीमंत बसा म्हणा डोलाऱ्यात तुमच्या आई म्हटलं मी आता काही दिवसासाठी जाऊ का माहेरी आले बाय बाय तसंच म्हटलं जाऊ का म्हटलं अव आता राजू म्हणलं राखी बांधायले शिटूच्या घरी तर शिटूच्या घरी जायचं ना म्हणलं तू तर तुझी भेटही होती शांताबाईची भेटही राहिली तर अनास करण्याने तू जाता राखी बांधायले हा तर म्हटलं मग जायचं त्याच्या संग तिकून आल्यावर जाजू एका परी माहेरात राखी बांधायला हो ते जाते ना हो तोपर्यंत ते येते मी काय रक्षाबंधन पर्यंत थोडी राहते तिथे कशा राहणार आहे मी नाही मग तसं नाही म्हणत नाही पण म्हणलं मग तो आला म्हणा ना माय मग तू आजच चालली की नाही तुमचं असते बाई सारं ठरेल वक्तावर सांगता आम्हाला नाही ठरलेलं बिरलेलं काहीच नाहीये मी अजून त्यांनाही नाही विचारलं फक्त तुम्हाला आज म्हटलं की जाऊ म्हणून जा ना मग मी का नाही म्हणतो माय पण म्हणलं थांब आता राखीले जातेस तो म्हणलं मग तो म्हणा ना माय बाई नाही मांदे जाऊ नये नागपंचमीले घरी राहायचो का तती राहायची तो म्हणा ना बाई मी काय म्हणत नाही माय सगळंच म्हणतात आणि वरून म्हणतात मी काय म्हणत नाही नागपंचमीले मला ती का नागाले दूध पाजायला थांबा लागते स्वतःच्याच मनानं उघडच करून घेतात आणि म्हणतात की मी काय म्हणत नाही माय तो मनानं काय केली का आपल्या घरी भाजी फोडणीचं वरण केलं फोडणीचं वरण काय भाजी नव्हती का दुसरी मग दुसरं काय करावं लागत होतं तर फोडणीचं वरण काय दुसरं वरण कोण नाही केलं म्हणतो तुमचं रोजच आहे हो भाजी केली की का केली ते का केली मग आता किती दिवस झाले तुरीचं वरण केलं नव्हतं मग तुरीचं वरण केलं म्हटलं जाऊ यालाच फोडणी देते छान मस्त चिंच गूळ टाकलं चांगला केला ना मस्त भाती आहे त्याच्यासोबत पोळी आहे जेवण पेटणे काय नाही पहिलेच नाक लावत राहता मला नाही पाहिजे ते खाय तूच
मग दुसरी काय करू? भाजी आता घरी भाजीला काही नाहीये. राहू दे, काही नाही पाहिजे. मी आताच्या घरीच जेवतो. जा जेवा. मी काय म्हणतो ते, हा काय? तूही चालतं काय? तर मी कशाला येणार आहे? म्हटलं मी जाऊ का 2-3 दिवसासाठी आईकडे. का हाय आता? दिवाळी आली का? मला माहित नाही ना. दिवाळीलाच जात असतात का फक्त? मस्त टोमणे मारता येतात. आता मला तर माहित आहे बा की सुनवायऱ्या दिवाळीला जातात, दिवाळी उन्हाळ्यात जातात. आता उन्हाळी झालेला आहे आणि दिवाळी म्हटलं आली गेली की काय? कॅलेंडर पाहिलंच नाही ना मी, लय दिवस झाले. हो माहितीये मला, सगळं समजते. म्हटलं जाऊ का मग? जा ना बापा, कोण नाही म्हटलं. आई म्हणतात की तुम्ही स्वीटूच्या घरी जसा राखी बांधायला तर मग सोबत जाय, त्या शांता मामीची भेट होते. बरोबर आहे मग, आईचं काय चुकलं? नाहीतरी तुझी राहिलीस ना. चालते मग, राहू दे, काही नाही जात मायरा फायरा. ते इकडे जाऊ मग ताईच्या घरी. एवढे सहज बोलतात की काही नाही जावं लागत. यायचे सगळे कामं महत्वाचे असतात. अरे मी 2 वर्ष राहायला चालली होती का? गेलीस ते 2-3 राहिलीस ते चालली आलीस ती. नाहीतरी राखीला चालले नाही, आजच चालले का? लयच आहेत निरा, दोघं आले का सारखेच आहेत. स्वतःवर काही येत नाहीत. पहिले तर म्हणतात हो हो जा ना आम्ही का नाही म्हणतो, मग बरोबर खोटी घालतात. चाल ना रे, चाल ना खाली. कुठं लोक बसतो होती? झोपतं का तुला दे? झोपते आता या झोपत असतात का? चल मग झोपत दही पारून झोपायचं. असा दया झोपत असतं माय बाई, कोणा सकाळचं कायचं काय असं नसतात झोपत. चल आता मस्त खेळा. मग दही पारून झोपत असतात. किती गुणाचं माय, किती गुण करते. कुठून शिकते एवढं? असं झोपा लागते, असं गाणं म्हणा लागते. आणि तुला सकाळून 9 वाजता झोप आली नाही? आणि दुपारी काय कुठे निंदायला जातं का वावरात? निघायला चालतं का वावरात? सकाळून झोपत. आता झोपत नसतात. रातभर जागी होता का? कुठे गेलता नाईट ड्युटी करायला? घोरणं चालू आहे बाई. व लागली बाई झोप लागली, शाळेत झोप लागली, घोरून राहायला लागे. झोप तू झोप. मी येतो बाई दुकानात जाऊन. त्या दुकानवाल्यानं काहीतरी आणलं बाई मंगाई केले. लय मोठं ट्रक भरून आला बाई त्याच्या दुकानात. काहीतरी पाकिट आणले त्याने विकेले. मी येतो चक्कर मारून दुकानातून. श्यामा नाहीतरी झोपा. झोप रे श्यामा. हा श्यामा झोपला. पण श्यामा झोपला. श्यामा झोपला. आता कसा उठणार आहे? श्यामाला झोप लागली. आता श्यामा उठू नाही शकत. जाऊ दे, मीच जाऊन येतो बाई दुकानात. झोपलेला माणूस उठत नसते. झोपले माणूस बोलतही नसते. झोप लागलेली असते. झोपते की नाही त्याला माहित नसते काय चालू आहे. डोळे बंद करा, घोरा झोपा. चल बाई, मी जाऊन येतो बाई दुकानातून. अरे असं कसं उठला? श्यामा तर घोरून राहिलता. झोप आली की ना श्यामाले? असं का? आता लोक गाणी म्हणता आले. हालो गाई काही काही गेली का? दुकानवाला गेला गावाला, घरीच नाही तो. गंमत केली. एक पोरग झोपलं होतं ना. ना गावाला गेला ना दुकानवर काका. मगच गेला दुकानवाला काका गावाले. मला दिसला गाडी गेला. दुकान टाटा नाही गेला. दुकान नाही गेला.
म्हणतो तरबंगाने दुतान टाकावाले. चल झोप चुपचाप. चल मी जातो आता. तो आईले काम करू लागतो ना. तू झोप शाण्यासारखा. गाणं म्हण स्वतःले. लय शान बाई मा श्यामा स्वतःलेच गाणं म्हणते, स्वतःच गायकी करते. लय शान आहे बाई. झोप. धडा उड्या टाकतो बहीण पैतीच नाही. काही लागीन का पुढीन पाहू नको. अरे थांब ना, पाहू नको ना. दुकानाचं होतं फक्त नाव काढा लागते. सारी झोप येते. 9 वाजता झोपून राहिलं मोठं नाटकी. देतो मम्मीले पैसे माझं चिल्लर नाही. काय रे जे तिकडे आजीले मग काय डबल कोयता ते बस मला काम करू दे. अव माय मॅच म्हणलं त्याले पैसे दे बरं. चिल्लर 10 रुपये तर दुकानात चाललो आम्ही. माझं चिल्लच नाही. फालतू मध्ये 500ची नोट लागेल. एक तर 100ची नाही. त्या साखरच्या डब्याच्या वरच आहेत 10 चाकदार. आई दुकानात जात असताना तर 2 भांडे घासाचे साबांचा वर आणि घासणी आणजा. एक किराणाची आठवणी नाही राहिली आणि त्याने आणलंही नाही. घासणी ते याची जाण जाते आपले काय ते लोखंडी काय म्हणतात त्याला ती. श्यामाची माय सारखीच आहे. लोखंडाची घासणी माय ताराची घासणी म्हणणं.